ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रिय मित्रांनो, नमस्कार। गीतामृत महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 6व्या अध्यायामधला श्लोक घेत आहोत। त्यामध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की भगवंता, हे मन फार चंचल आहे, याला स्थिर कसं करता येईल। ही समस्या फक्त काही अर्जुनाची नाही, आपल्या सगळ्यांची ही समस्या आहे। मन अतिशय चंचल आहे। चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम। तर इथे अर्जुन म्हणतो की भगवंता, हे मन चंचल आहे। चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवत आणि दृढम, ॲडॅमंट आहे, बलवान आहे। आणि अशा मनाला कंट्रोल करणं म्हणजे जणू काही वायूला कंट्रोल करण्यासारखं आहे। तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम। तर जसा सोसाट्याचा वारा आपण कंट्रोल करू शकत नाही, तसं मनसुद्धा इतकं ॲडॅमंट आहे, इतकं बलवान आहे, इतकं प्रमाथी आहे की त्याच्यावर सुद्धा नियंत्रण करता येणं मनुष्याला फार कठीण आहे। आणि हा सगळ्यांचा प्रश्न आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीनं अर्जुन भगवंताला विचारत आहे। तर भगवंत बघा, सगळी कामं करत आहे, राज्य चालवत आहे, युद्ध करत आहे, सगळं काही करत आहे, आणि तरीसुद्धा त्यांचं मन किती शांत आहे। म्हणजे ही एक कला आहे की संसारात राहून सगळी कामं करून आपल्या मनाला शांत ठेवणं। हे जर आपल्याला साधलं तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो। म्हणून भगवंत म्हणतात की अरे हो अर्जुना, मला पण माहिती आहे की मनाचा स्वभावच तसा आहे। असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते। इथे भगवान म्हणतात की मला पण माहिती आहे अर्जुना, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम, त्यामध्ये काही संशय नाही। मन चंचल आहे हे मला माहिती आहे, पण त्याला कंट्रोलमध्ये आणता येतं। म्हणजे कठीण आहे पण अशक्य नाही आहे। थोडे प्रयत्न करावे लागतील, कारणं शोधावी लागतील, आणि जर त्याप्रकारे आपण जर आपल्या मनाला घडवण्याचा प्रयत्न केला तर एकाग्र होऊ शकतं। आणि भगवंताने इथे आपल्याला 2 उपाय सांगितलेले आहे। अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते। तर पहिला आहे अभ्यास। अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस। प्रॅक्टिस कशाची? मनाला एकाग्र करण्याची प्रॅक्टिस। बघा, मनाला एकाग्र करणं हे फक्त काही ध्यानाच्या वेळीच होऊ शकतं असं नाही। आपण दिवसभर जे काही करतो ते सगळं आपण एकाग्र मनानं केलं पाहिजे। म्हणजे मन आपलं एकाग्र होईल, त्याला सवय लागेल। म्हणजे आपण काय म्हणतो की प्रत्येक गोष्टीवर मन केंद्रित केलं पाहिजे। म्हणजे कोणतंही कर्म जाणीवपूर्वक केलं पाहिजे। आपण करतो पण ते कसं होतं, मेकॅनिकल होतं। तर तुम्ही गाडी चालवत आहात, ती गाडी चालत आहे पण तुमचं मन मात्र कुठेतरी भटकत आहे। म्हणजे तुम्ही ॲब्सेंट माइंडेड आहात। म्हणून काय होतं, अपघात होतो। कोणी हॉर्न वाजवत आहे पण तुम्हाला ऐकूच येत नाही, कारण तुमचं मन तिथे नाहीच, मनामध्ये विचार दुसरेच सुरू आहे। तेव्हा गाडी चालवताना गाडी चालविण्याकडेच मन ठेवा, काम करताना कामावरच मन ठेवा। म्हणजे आपण जे काही करतो ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे आणि आपलं 100% मन त्यावर केंद्रित केलं पाहिजे।
हे फक्त ध्यानामुळे होते असं नाही, तर आपल्याला हा अभ्यास 24 तास करावा लागेल. तुम्ही जेवण करता जाणीवपूर्वक करा, नाही तर जेवण चाललेलं आहे, मनामध्ये विचार दुसरेच चाललेले आहे. एका वेळी एकच गोष्ट करा. तुमचे विचार आणि तुमचं कर्म या दोहोंमध्ये सामंजस्य पाहिजे. नाही तर विचार एकीकडे आणि कर्म एकीकडे, मन एकाग्र होणार कसं? कारण मनाचा स्वभावच आहे बाहेर भटकणं. कधीकधी आपण एखादं व्याख्यान सुरू करतो, आपल्याला बोलायचं असतं, आपण तयार करून गेलेलो असतो, पण आपण व्याख्यान देताना आपल्या मनामध्ये दुसरे कोणते तरी विचार येतात आणि आपलं व्याख्यान तिथेच थांबतं. आता आपल्याला माहिती असते की आपण चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे, पण पुढचं आठवतच नाही, आपण सगळं काही विसरून जातो. हे असं का होतं? कारण मध्येच दुसरा एखादा विचार येतो आणि दुसरा विचार आला की हे पहिली आपली लिंक तुटून जाते. मग आपण बोलू शकत नाही, मग हात थरथर कापतात. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं घडतं. विशेष करून शाळेच्या मुलांमध्ये जेव्हा त्यांच्या कॉम्पिटिशन असतात, ते पाठांतर करून येतात, पण ऐन वेळेस विसरून जातात. म्हणजे ह्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार येता कामा नये. तुम्ही अकाउंट लिहित आहात, तुम्ही एकाग्र मानं लिहा, एकही चूक होणार नाही. पण जर तुम्ही अकाउंट लिहित आहात, बेरीज वजाबाकी करत आहात, पण मन दुसरीकडे गेलेलं आहे, तुमच्या हातून चुका घडल्याशिवाय राहणार नाही. चुका अशामुळेच घडतात, म्हणजे आपण आपलं मन एकाग्र करण्याचा अभ्यास करत नाही. मनाला फोकस करण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. स्वामी विवेकानंद जीवनामधली घटना आपल्याला माहिती आहे. अमेरिकेमध्ये असताना काही मुलांनी त्यांना चॅलेंज केलं की स्वामीजी, या नदीच्या पात्रामध्ये 8 अंड्याची टरफल आहे, आम्ही खूप नेम मारण्याचा प्रयत्न केला, आम्हाला जमलं नाही, तुम्ही करून बघा बरं. आणि स्वामीजींनी बघा कधी बंदूक हाती घेतलेली नव्हती, पण त्यांनी ती 7-8 टरफलं 7-8 नेम मारून, टार्गेट मारून नष्ट केली. म्हणजे बघा, याला म्हणतात फोकस. ते काम करताना स्वामीजींच्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार नव्हता. त्यांना फक्त ते समोरचं अंड्याचं टरफलं दिसत होतं, बाकी काही दिसत नव्हतं. तर अशा प्रकारच्या एकाग्रतेचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि तो प्रत्येक कर्मामध्ये करावा लागेल. प्रत्येक कार्य जाणीवपूर्वक करावं लागेल. हे बघायचं की कोणतंही कार्य आपलं यंत्रवत तर होत नाही ना. यंत्रवत मुळीच करू नका. कारण एकदा आपण ते काम शिकून घेतलं की मग आपण जास्त प्रयत्न करत नाही, ते मग मेकॅनिकल होत राहतं. कारण त्यासाठी एफर्ट्स घेण्याची जरूरत नाही, त्रास घेण्याची जरूरत नाही. पण तुम्ही काहीतरी वेगळ्या प्रकारे करा. जसं लोक करतात तसंच करू नका. त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवलं तर तुम्हाला जग म्हणेल की काहीतरी तुमच्यामध्ये जिनियस आहे. नाहीतर आपण जगाचं फॉलो करतो, जसं जग करतं तसं आपण करतो. त्यामुळे आपल्यामध्ये आहे जिनियस, क्रिएटिव्हिटी आहे, सगळं आहे, टॅलेंट आहे, पण ते मॅनिफेस्ट होत नाही. कारण एकाग्र मनानं कोणतीही गोष्ट करण्याची सवयच आपण लावलेली नाही. कितीही कठीण असेल, तुम्हाला गणित आवडत नसेल, पण तुम्ही जर मन एकाग्र करून त्याचा अभ्यास केला तर तो गणित विषयसुद्धा सोपा होऊन जाईल. कठीण आहे म्हणून सोडून द्यायचं नाही, कठीण आहे म्हणून करायचं, आणि ते होऊ शकतं. जर आपलं मन एकाग्र असेल तर कोणतीच गोष्ट मनुष्याला अशक्य नाही आहे. म्हणून इथे भगवान म्हणतात की अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ध्यानाच्या वेळेस तर करायचाच, पण जर दिवसभर अशा प्रकारे आपण जर आपल्या मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तर ध्यानामध्ये पण आपलं मन लागेल. स्वामी विवेकानंद म्हणायचे की कर्मयोग म्हणजे तेच आहे, योग कर्मसु कौशलम. कर्मामध्ये कुशलता हाच योग आहे. म्हणजे तुम्ही कर्म कसं करता, तुमच्या कर्माची क्वालिटी कशी आहे. तुमचं काम तर करता, सगळेच काम करतात, पण तुम्ही जर मन लावून काम केलं, विचारपूर्वक काम केलं तर तुमच्या कामाचा दर्जा वाढेल, तुमच्या कामामध्ये चुका होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला प्रमोशन पण मिळेल.
म्हणून कोणतीही गोष्ट तुमच्या हाती आल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही करा की ती वस्तू किंवा ती गोष्ट किंवा ते काम इतरांपासून भिन्न दिसेल. अशा प्रकारे तुम्ही करा. पूर्ण मन लावून करा, विचारपूर्वक करा, योजनाबद्ध करा, क्रिएटिव्ह करा की सगळ्यांचं मन एकदम आकर्षिलं जाईल. आणि तसं आपण करू शकतो. थोडं चिंतन केलं, थोडा विचार केला, थोडं प्लॅनिंग केलं तर करणं शक्य आहे. इतरांपेक्षा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. कोणतंही काम असो, लहान असो की मोठं असो. या घराला झाडू मारायचा आहे, अशा प्रकारे झाडू मारा की थोडासुद्धा कचरा, थोडी पण धूळ राहता कामा नये. अशा प्रकारे खोली साफ करा की खोलीमध्ये कचरा आणि धूळ मुळीच राहणार नाही. हळू करा पण एकदम व्यवस्थित करा. कुणीही म्हणू शकणार नाही की अरे तू बरोबर काम केलं नाही. त्या प्रत्येक कामामध्येच आपलं मन एकाग्र करण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. याला म्हटलं आहे अभ्यास. ह्या मनाला कंट्रोलमध्ये करता येतं पण अभ्यास करावा लागतो. अर्जुनाने किती वर्ष अभ्यास केला तेव्हा त्याला तो नेम साधला, तेव्हा तो यशस्वी धनुर्धर झाला. अभ्यासाशिवाय तो झाला नसता. कोणत्याही गोष्टीमध्ये मास्टरी मिळवायची असेल तर खूप अभ्यास करावा लागतो. मनाला त्यावर फोकस करावं लागतं, तेव्हा ती कला आपल्याला हस्तगत होते. आणि एक गोष्ट आपण करू शकलो तर मग ध्यान पण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण मन तर एकच आहे. काम करताना खेळताना जे मन आहे तेच मन ध्यान करताना पण आहे. आता हे मन जर सगळीकडे एकाग्र होत असेल तर ध्यानामध्ये पण ते एकाग्र होईलच ना. म्हणून सांगितलं आहे की अभ्यास. आणि दुसरा आहे वैराग्येन च गृह्यते. म्हणजे इथे वैराग्य म्हणजे घाबरून जाण्याची काही गरज नाही. वैराग्य म्हणजे काही तुम्हाला सगळं काही सोडून द्यायचं नाही, पण तुमच्या एकाग्रतेमध्ये ज्या काही गोष्टी बाधा निर्माण करतात त्या गोष्टींना दूर करा. आता समजा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, उद्या परीक्षा आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे, पण आज वर्ल्ड कपची फायनल मॅच आहे. आता ही फायनल मॅच बघण्याचा मोह तुम्ही सोडला पाहिजे. त्याला म्हटलं आहे वैराग्य. नाही त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण दिवस जाईल. अरे उद्या परीक्षा आहे, मी अभ्यास केला पाहिजे, ही मॅच तर नंतरही बघता येईल, पण आता आपण आपला वेळ कशाला यामध्ये घालवायचा. तुम्ही जर ते क्रिकेट मॅच बघत बसले तर तुमचे 8-10 घंटे ते बघण्यामध्ये जाईल आणि अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही. स्वाभाविकच. म्हणजे तुम्ही जे काही करत आहात, तुम्ही समजा ध्यान करत आहात. आता ध्यान करताना तुम्हाला भगवंताचं चिंतन करायचं आहे, पण मनामध्ये बाकीचे विचार येतात. ते विचार तुम्हाला दूर करायचे आहे. ते विचार येऊ द्यायचे नाही. म्हणजेच वैराग्य आहे. ते कसे येऊ द्यायचे नाही, त्याच्यामध्ये दोष बघायचा. भगवान म्हणतात गीतेमध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा विचार करा. तुमच्या मनामध्ये एखादा विचार आला तर विचार करा की अरे हे विचार कशाला येतात. जर हे विचार आले तर मला या जन्ममृत्यूचे दुःख भोगावे लागतील. जर भगवंताच्या चरणी मी मन ठेवलं तर मी या दुःखांपासून मुक्त होईल. आता जन्म आहे, मृत्यू आहे, जरा आहे, म्हातारपण आहे, व्याधी आहे, हे सगळं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला जावं लागेल. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये दुःखच भोगावे लागेल. इतर गोष्टींचं चिंतन करून आपल्याला दुःख भोगावे लागेल, म्हणून त्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. आपल्याला माहिती दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मृत्यू निरूपण केलं आहे, जन्म निरूपण केलेलं आहे. हे सगळं सांगितलेलं आहे की बघा कशा प्रकारे मनुष्य स्वतःच दुःख ओढवून घेतो. या ध्यान करायला बसताना आपल्याला हा विचार करायचा की मला दुःखातून मुक्त व्हायचं आहे, म्हणून ह्या जगाचा विचार मी करणार नाही. इवन शंकराचार्य त्यांच्या विवेक चूडामणीमध्ये म्हणतात विरज्य विषयाव्राता दोषदृष्ट्या मुहुर्मुहु. ते म्हणतात की विरज्य विषयाव्राता, विषयाच्या इंद्रियाच्या विषयांमध्ये दोष बघा. विरज्य विषयाव्राता. आणि बघा की हे सगळं कसं आहे, हे आपल्याला नष्ट करणार आहे. दोषदृष्ट्या मुहुर्मुहु.
पुन्हा पुन्हा त्यामध्ये दोष बघा की हे विषय कसे आहे, हे विषय क्षणभंगूर आहे, हे अल्प सुख देतात, हे काही कायमचे सुख देऊ शकत नाही. पण हे सुख जर आपण घेतली तर दुःख पण भोगावे लागतात. तेव्हा इथे विचार करावा लागतो, विचाराच्या मार्गाने मनाला एकाग्र करावं लागतं. बाकी जे विचार येतात त्यांच्यामध्ये दोष बघावे लागतात. कोणताही विचार आला, जरी मित्राचा विचार आला तर त्याच्यामध्ये दोष बघा. अरे हा मित्र, आपण मित्र मित्र म्हणतो, पण तो किती स्वार्थी आहे, कितीदा त्यानं आपल्याला फसवलं. मग अशा मित्राचा विचार करून काय उपयोग. म्हणजे अशा प्रकारे दोष बघता 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 एखाद्या खाण्याचा पदार्थ आला, विचार करा की अरे तो पदार्थ खूप चांगला आहे, पण पोटात गेल्यानंतर तर काहीच राहत नाही, फक्त जिभेवर आहे तोपर्यंत राहतो. मग पोटात गेल्यानंतर तर तो सगळा घाण होऊन जातो. म्हणजे ह्या विषयांमध्ये दोष बघण्याचा अभ्यास करा. तुम्ही जर या विषयांमध्ये दोष बघण्याचा अभ्यास केला तर ते विषय पुन्हा पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काहीतरी श्रेष्ठ, तुम्ही मोठा एक आनंद प्राप्त करून घेणार आहे. म्हणजे जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोक्ष, त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तो मोक्ष लाभला तर तुम्हाला सच्चिदानंद मिळणार आहे. अनंत आनंद, अनंत ज्ञान, अनंत जीवन, हे सगळं तुमची वाट बघत आहे. फक्त त्यामध्ये विघ्न कसलं आहे, ह्या मनाचं. कारण ह्या मनाची प्रवृत्ती जगाकडेच आहे. म्हणून या जगामध्ये दोष बघा. बघा की हे जग प्रतिदिनी बदलत आहे. आज जे आहे ते उद्या राहणार नाही. आपण ज्याला आपलं म्हणतो, आपण जेवढं प्रेम करतो जगावर, ती वस्तू कायमची नाही, ती नष्ट होणार आहे. आणि ज्या गोष्टीवर आपण आसक्त आहोत ती गोष्ट जर नष्ट झाली तर आपल्याला किती दुःख होईल. समजा एखादा कप आहे तुमच्या खूप आवडीचा आहे, तुम्ही दररोज त्या कपामध्ये चहा पिता. एखाद दिवस समजा तो कप चुकून फुटला, तुम्हाला दुःख होईल. अरे माझा कप कसा फुटला, कोणी फोडला, का फोडला. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर तुम्ही आसक्त झाला तर ते दुःखाचं कारण आहे. कारण ती गोष्ट एक दिवस जाणारच आहे, हे ठरलेलं आहे. जर प्रत्येक गोष्ट नष्ट होणार आहे तर मग आपण त्यावर आसक्त व्हायचं कशाला आणि त्या गोष्टींचं चिंतन कशाला करायचं. ध्यानाच्या वेळेस तर भगवंतावर चिंतन करायचं आहे. आता भगवंताचं चिंतन सोडून दिलं आणि या जगातल्या गोष्टींवरच आपण जर विचार करत राहिलो तर आपलं मन एकाग्र कसं होईल. म्हणून भगवंताने आपल्याला उपाय सांगितलेला आहे की अभ्यास करा, तुम्ही नियमित ध्यान पण करा. पण ध्यानाव्यतिरिक्त तुम्ही जे काही करता, काम लहान असो मोठं असो, जे काही असो, तुम्ही जे काही करता ते 100% मन देऊन करा. हॅफॅझर्ड करू नका, ॲब्सेंट माइंडेड राहू नका. तुम्ही क्लासमध्ये बसता, शिक्षक शिकवत आहे, पण बघा तुमचं मन क्लासमध्ये नाही, तुमचं शरीर फक्त क्लासमध्ये आहे आणि मन बाहेर कुठेतरी भटकत आहे. आता तुम्ही जर असे ॲब्सेंट माइंडेड असाल तर शिक्षक जे शिकवत आहे ते तुम्हाला कळेल का, तुम्ही त्याची धारणा करू शकाल का. तुम्हाला काहीच समजणार नाही, तुमच्या कानामध्ये शब्द पण जाणार नाही. तो शिक्षक एवढी तयारी करून आलेला आहे, तुम्हाला सगळा सार सांगत आहे आणि तुम्ही मात्र दुसराच विचार करत आहात किंवा सेलफोनवरती मेसेजेस बघत आहात. म्हणजे तिथे तुमचं ऐकण्याकडे लक्ष नाही. अशा प्रकारचं मन जर असेल तर तुम्हाला कधीही ध्यानामध्ये यश मिळणार नाही. जर ध्यानामध्ये यश मिळायचं असेल तर आपल्याला प्रत्येक क्षणाला मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास करावा लागेल. क्लासमध्ये एवढा गोंधळ करतात, आम्हाला माहिती आहे. कधी कधी आम्ही जातो कॉलेजेसमध्ये वगैरे, त्या मुलांना शांत ठेवायला तिथे शिक्षक लागतात, ते उभे राहतात, ते मुलांना म्हणतात रे गप्प बसा गप्प बसा. कधी कधी त्यांना मारावं पण लागतं. म्हणजे बघा आपलं मन कसं आहे. हे असं मन जर असेल तर अशा मनाद्वारे आपण साधना करू शकू का. पहिले मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास केला पाहिजे. पहिले शरीराला शांत केलं पाहिजे, शांत बसलं पाहिजे. शरीर पण चंचल आहे
आणि शरीर चंचल असलं की मन चंचल होतेच. पहिले आसन आपलं स्थिर केलं पाहिजे आणि त्यानंतर मग मनाला पण स्थिर केलं पाहिजे. मनाला इकडे तिकडे भटकू देऊ नये. जेव्हा आपण ऐकत आहो, जेव्हा आपण बघत आहो, तेव्हा 100% मन तिथे दिलं तर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल, त्या विषयाची धारणा होईल, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तुम्हाला घरी अभ्यास करायची गरज पडणार नाही. जे कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, नोकरीमध्ये असो, शाळा कॉलेजमध्ये असो की गृहिणी असो, स्वयंपाक करताना जर मन देऊन स्वयंपाक केला त्याची चव चांगली होईल, आवडेल सगळ्यांना. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. जर मन एकाग्र करायचं असेल तर तेव्हा फक्त ध्यानाच्या वेळी मी मन एकाग्र करण्याचा अभ्यास करेल आणि बाकी वेळ मी मनाला मोकाट सोडून देईल, असं केलं तर होणार नाही. कारण दिवसभर तुम्ही जे करता तेच विचार तुमच्या मनामध्ये येईल. तुम्ही जेव्हा ध्यानाला बसाल तेव्हा ते फालतू विचार तुमच्या मनामध्ये येतील. म्हणून काम करताना त्या कामाविषयीच विचार करा, खेळताना खेळाविषयीच विचार करा, ध्यान करताना भगवंताविषयीच विचार करा. हे आहे मनाचं ट्रेनिंग. अशा प्रकारे मनाला आपल्याला ट्रेन करावं लागतं, प्रत्येक कामामध्ये ट्रेन करावं लागतं. तेव्हा आपल्याला ज्या जगामध्ये पण यश मिळतं, आपल्या कामाचा दर्जा पण वाढतो, आपली या जगामध्ये पण भरभराट होते. आणि आध्यात्मिक जीवनात अशा प्रकारचं जर आपलं मन असेल तर आपण ध्यानामध्ये सुद्धा मनाला शांत ठेवू शकू आणि आपलं ध्येय प्राप्त करून घेऊ शकू. म्हणून भगवंताने अर्जुनाला उपाय सांगितलेला आहे की मला माहिती आहे मन चंचल, असंशयम महाबाहो मनः दुर्निग्रह चलम. मला माहीत आहे की मन चंचल आहे, दुराग्रह आहे, पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. तू रेग्युलर जर अभ्यास केला आणि वैराग्य म्हणजे ह्या जगाविषयीची आसक्ती सोडली, ह्या जगाविषयीचं चिंतन सोडलं तर मन शांत होऊ शकतं. जे आपल्या एकाग्रतेमध्ये बाधा निर्माण करतात त्या गोष्टी दूर ठेवायच्या, त्यापासून आसक्ती दूर करायची, त्याला म्हटलं आहे वैराग्य. तर अशा प्रकारे अभ्यासाने वैराग्य जर आपण आचरण केलं तर नक्कीच आपण मनाला एकाग्र करू शकतो. दोन्ही गोष्टी पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण एक छान गोष्ट सांगायचे. एकदा 3 दारुडे नदीमध्ये दारू पिऊन नौकेत बसले. आता त्याने दारू घेतलेली होती, नौकेत बसले, त्यांना नदी पार करायची आहे, रात्र झालेली आहे आणि ते आपले वल्हवत आहे, हे नाव वल्हवत आहे, ते वल्हवत आहे असं करता करता सकाळ झाली आणि सकाळी त्यांनी बघितलं की नाव तिथेच आहे. अरे रात्रभर त्यांनी अभ्यास केला, रात्रभर वल्हवली, पण नाव 1 इंच पण पुढे गेली नाही. कारण त्यांनी त्या नावेचा नांगरच उचलला नव्हता. ती नाव झाडाला बांधून ठेवलेली होती. आता तुम्ही जर तुमचं मन संसाराला बांधून ठेवलं आणि इकडे अभ्यासही केला तर होणार आहे का एकाग्र मन? कधीच होणार नाही. म्हणून अभ्यास तर पाहिजेच. त्यांनी वल्हवत होते ते ठीकच करत होते, पण दारू प्याल्यामुळे त्यांना कळलं नाही की आपण नांगर उचलला नाही, त्यामुळे बोट पुढे जाणार नाही. म्हणून हा नांगर संसाराची आसक्ती हा नांगर आहे. तो नांगर उचलावा लागेल, बोटीला सोडावं लागेल पाण्यामध्ये आणि मग प्रयत्न करावे लागेल. म्हणजे ह्या संसाराच्या तटावरून आपण हा भवसागर पार करून पलीकडे मोक्ष तटावर जाऊ, तेव्हा कुठे आपल्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून दोनही गोष्टी साधकाला आवश्यक आहे. अभ्यास पण पाहिजे आणि वैराग्य पण पाहिजे, तरच आपलं मन एकाग्र होऊ शकेल. हेच भगवंत आपल्याला या श्लोकाद्वारे सांगत आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।